स्मार्ट इन्वेस्ट का सफर। लहानगा रोहन नेहमीच आपल्या आजोबांच्या गोष्टी ऐकायला आवडत असे। आजोबा त्याला नेहमी पैशांचे महत्त्व आणि ते कसे वाढवावे याबद्दल सांगत असत। एके दिवशी आजोबांनी त्याला एक जुनी चमकणारी 10 रुपयांची नोट दिली। रोहन, आजोबा म्हणाले, या 10 रुपयांपासून तू एक मोठा प्रवास सुरू करू शकतोस। रोहनने आजोबांच्या शब्दांवर विचार केला। त्याने ठरवले की तो हे 10 रुपये फक्त खर्च करणार नाही, तर ते वाढवण्याचा प्रयत्न करेल। त्याने एका जुन्या पुस्तकातून गुंतवणुकीबद्दल थोडे वाचले आणि एका लहान बचत पेटीत ते 10 रुपये ठेवले। हा माझ्या मोठ्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे, तो स्वतःशी म्हणाला। काही महिन्यांनी रोहनने आपल्या पॉकेट मनीमधून थोडे पैसे वाचवायला सुरुवात केली। त्याने बाजारात जाऊन काही छोटी रोपे विकत घेतली आणि ती आपल्या घराच्या बागेत लावली। जेव्हा ती रोपे मोठी झाली आणि त्यांना फळे येऊ लागली, तेव्हा त्याने ती फळे बाजारात विकली। अशा प्रकारे त्याचे 10 रुपये हळूहळू वाढू लागले। रोहनने आता मोठ्या गुंतवणुकीबद्दल शिकायला सुरुवात केली। त्याने एका ऑनलाईन कोर्समध्ये भाग घेतला आणि शेअर बाजाराबद्दल माहिती मिळवली। त्याने आपल्या वाढलेल्या पैशातून काही चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली। सुरुवातीला थोडे चढ-उतार आले, पण त्याने संयम ठेवला आणि योग्य वेळी निर्णय घेतले। अनेक वर्षांनंतर रोहनने आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेतला। त्याचे सुरुवातीचे 10 रुपये आता 10 लाखांपेक्षा जास्त झाले होते।